सो नेक्स्ट चॅप्टर आपण कन्सिडर करणार आहोत जनरल एनेस्थेटिक्स. ओके, लास्ट टाइम वी हॅव सीन लोकल एनेस्थेटिक्स. ओके, सो जनरल एनेस्थेटिक्स मीन्स व्हॉट? सो एनेस्थेटिक्स ॲज अ नेम इम्प्लाइज, हे ड्रग्ज सगळे जे काही सेन्सेशन्स आहेत ते अबॉलिश करतात. सो इट प्रोड्युसेस एनेस्थीजिया. म्हणजे काय की एक पर्टिक्युलर एरियामधून सगळे जे सेन्सेशन्स आहेत ते अबॉलिश होतात. तर आता इथे इन्व्हॉल्वमेंट आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं की लोकल एनेस्थेटिक आणि जनरल एनेस्थेटिकमध्ये मेन जो डिफरन्स आहे दॅट इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ बॉडी. की जनरल एनेस्थेटिक्समध्ये आपण बघितलं की पूर्ण बॉडी इन्व्हॉल्ड असते, whereas लोकल एनेस्थेटिकमध्ये रेस्ट्रिक्टेड एरियामधले सेन्सेशन्स अबॉलिश केले जातात. बट इकडे तसं नाही आहे. जनरल एनेस्थेटिक्समध्ये सगळे सेन्सेशन्स, ऑल द सेन्सेशन्स आर लॉस्ट रिव्हर्सिबली, इन्क्लुडिंग कॉन्शियसनेस. ओके, सो एंटायर बॉडी इन्वॉल्ड आहे आणि साईट ऑफ ॲक्शन आहे CNS. सो काही फीचर्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, सगळे सेन्सेशन्स, ऑल ऑफ द सेन्सेशन्स विल बी लॉस्ट. मेनली पेन विल बी अफेक्टेड. पेन नाही तर सेन्सरी, मोटर, सगळे काही जे रिफ्लेक्सेस, ऑल द सेन्सेशन्स आर लॉस्ट. ओके, नेक्स्ट इज स्लीप और अनकॉन्शियसनेस. ओके, सो लोकल एनेस्थेटिकमध्ये CNS इन्वॉल्ड नाही आहे, त्यामुळे तिथे कॉन्शियसनेस मेंटेन राहते, पण इकडे कॉन्शियसनेस इज लॉस्ट. सो इट विल बी ॲज गुड ॲज द पर्सन इज स्लीपिंग. ओके, एमनेझिया म्हणजे त्याच्या काहीही लक्षात राहत नाही की त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये काय घडलेलं आहे. सो दॅर इज ड्रीम लाईक स्टेट और loss of the memory, you can say, for that particular period. Okay, so that the person should not recall. त्यानंतर इमोबिलिटी आणि मसल रिलॅक्सेशन सुद्धा प्रोड्यूस करतात हे पर्टिक्युलर ड्रग्स. काही ड्रग्ज आहेत जे मसल रिलॅक्सेशन पण प्रोड्यूस करतात. ओके, सो पपर्सन बिकम्स इमोबाईल. जरी कुठला स्टिम्युलस जरी दिला असेल तर तिकडे कुठलीही मोबिलिटी दिसत नाही किंवा रिॲक्शन दिसत नाही. ओके, सो दॅट्स वॉट अबॉलिशन ऑफ दी सोमॅटिक अँड ऑटोनॉमिक रिफ्लेक्सेस. सगळे रिफ्लेक्सेस जे आहेत, ओके, तर रिफ्लेक्स जनरली ॲक्ट करतात टू ॲट दी स्पायनल लेवल. सो ऑल दीज रिफ्लेक्सेस आर ऑल्सो लॉस. ब्रेन इन्वॉल्ड नसतं तिकडे. सो जर तुम्ही एखाद्या हॉट सरफेसला जर तुम्ही हात लावला तर पटकन तुम्ही तुमचा हात बाजूला काढून घेतात. ओके, सो दॅट इज अ टाईप ऑफ रिफ्लेक्स. ऑल सच रिफ्लेक्सेस आर लॉस्ट. ओके, बट इन रिसेंट the recent trend is the use of anesthetics in the form of balanced anesthesia. Okay, so या कॉन्सेप्टमध्ये एकच एनेस्थेटिक वापरलं जात नाही. ओके, तर या सगळे जे कार्डिनल फीचर्स आहेत, सो हे सगळे अचीव करण्यासाठी एकपेक्षा जास्त ड्रग एकत्र वापरले जातात. ओके, से 2 एनेस्थेटिक्स एकत्र क्लब केले जातात. मे बी इन्हेलेशनल असेल आणि एखादा IV रूटने ॲडमिनिस्टर केला जातो. म्हणजे सर हे कंबाईन केले जातात किंवा एखादा ॲडिशनल ड्रग दिला जातो. मे बी दी एनाल्जेसिक दिला जातो किंवा मसल रिलॅक्संट दिला जातो. सो ग्रुप ऑफ ड्रग्स इज यूज टुगेदर टू प्रोड्यूस these all these features. So that particular phenomenon is known as balanced anesthesia. Now, coming to mechanism of action of anesthesia. Actually mechanism precisely understood नाही आहे. एक पर्टिक्युलर मेकॅनिझम ॲप्लिकेबल नाही आहे. बऱ्याच प्रकारचे ड्रग्ज आहेत, सो दे ॲक्ट बाय डिफरंट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. बट एक कॉन्सेप्ट आहे जो हे जे 2 सायंटिस्ट आहेत, मेयर अँड ओव्हरटॉन, सो दे पॉइंटेड आउट की लिपिड वॉटर पार्टिशन कोएफिशियंट जो आहे जनरल एनेस्थेटिक्सचा, तर तो आणि त्याची एनेस्थेटिक प्रॉपर्टी, सो दे गो हँड इन हँड. देर इज अ डायरेक्ट पॅरललिझम बिटवीन द टू. हे दोन्ही रिलेटेड आहे. ओके, लिपिड वॉटर पार्टिशन कोएफिशियंट जनरल एनेस्थेटिकची आणि एनेस्थेटिक पोटेन्सी. ओके, हा एक कॉन्सेप्ट आहे, मिनिमल अल्व्हिओलर कॉन्सन्ट्रेशन. ओके, विच इज नोन एज MAC. ओके, सो आता MAC म्हणजे काय? आता MAC हा सुद्धा पोटेन्सीशी कोरिलेट केला जाणारा एक कॉन्सेप्ट आहे. सो इकडे MACचा एक्झॅक्ट मिनिंग काय आहे? जर तुम्ही
से फॉर एक्झाम्पल 100 इंडिव्हिज्युअल्समध्ये जर तुम्ही जनरल एनेस्थेटिक एखादा ॲडमिनिस्टर केला आहे, ओके, सो लोवस्ट कॉन्सन्ट्रेशन त्या जनरल एनेस्थेटिकचं लोवस्ट कॉन्सन्ट्रेशन जो लागतो इमोबिलिटी प्रोड्यूस करण्यासाठी, 50% इंडिव्हिज्युअल्समध्ये इमोबिलिटी प्रोड्यूस करण्यासाठी जी लोवस्ट कॉन्सन्ट्रेशन लागते जनरल एनेस्थेटिकची ती म्हणजे MAC. ओके, से 100 इंडिव्हिज्युअल्समध्ये जर तुम्ही ॲडमिनिस्टर केला असेल तर त्यामधल्या 50 इंडिव्हिज्युअल्समध्ये एखादा पेनफुल स्टिम्युलस दिल्यानंतर इमोबिलिटी प्रोड्यूस करण्यासाठी जो लोवस्ट कॉन्सन्ट्रेशन लागतो तो म्हणजे MAC. So this clearly determines the potency of the inhalational type of general anesthetic. Okay, आणि MAC आणि oil gas partition coefficient, these are also correlated with each other. Okay, so mechanism of action ज्या आहेत बऱ्याच थिअरीज पुट फॉर्थ केलेल्या आहेत आणि असं लक्षात आलेलं आहे की वेगवेगळ्या ज्या मोडॅलिटीज आहेत, so that depends upon the action of general anesthetic at different levels. The unconsciousness याची ॲक्च्युअल साईट ऑफ ॲक्शन आहे थॅलॅमस और रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम. त्यानंतर एमनेझिया त्याची साईट ऑफ ॲक्शन आहे हिपोकॅम्पस. इमोबिलिटी ऑन सर्जिकल स्टिम्युलेशन याची साईट ऑफ ॲक्शन आहे स्पायनल कॉर्ड. ओके, सो वेगवेगळ्या मोडॅलिटीज ज्या आहेत ज्या अफेक्ट होत आहेत, सो त्यांच्यासाठी साईट ही वेगवेगळी आहे. ओके, कमिंग टू द मेकॅनिझम्स ऑफ ॲक्शन. सो बरेच एनेस्थेटिक्स आहेत जे मल्टिपल मेकॅनिझम्ससुद्धा फॉलो करतात. लाईक से फॉर एक्झाम्पल जे BZDs आहेत किंवा इन्हेलेशनल एनेस्थेटिक्स आहेत किंवा बार्बिच्युरेट्स और प्रोपोफॉल, सो यासारखे जे ड्रग्ज आहेत जे बेसिकली गाबा रिसेप्टर जो आहे आपला आपण बघितला आहे, ऑलरेडी बघितला आहे की सेडेटिव्ह हिप्नॉटिक्स चॅप्टरमध्ये गाबा BZD क्लोराईड चॅनल कॉम्प्लेक्स. ओके, सो या पर्टिक्युलर चॅनलला किंवा गाबाच्या ॲक्शनला पोटेन्शिएट करतो हा पर्टिक्युलर ड्रग. ओके, हे पर्टिक्युलर ड्रग्स. ओके, सो बरेचसे ड्रग आपण जर बघितले तर लिगॅंड गेटेड आयोन चॅनल जे आहेत हे त्यांचं टार्गेट आहे. ओके, सो दिस इज ऑल्सो लिगॅंड गेटेड आयोन चॅनल. हा क्लोराईड चॅनल आहे ज्याला गाबा मॉड्युलेट करतो. त्याच्यावरती गाबा रिसेप्टर आहे जिथे तो बाइंड करतो आणि क्लोराईड चॅनल ओपन होतं. सो मेम्ब्रेन पोटेन्शियल्स आर चेंज. सो व्हॉट टू से इनहिबिटरी काइंड ऑफ ॲक्शन इज प्रोड्यूस्ड. ओके, सो ह्या इनहिबिटरी ट्रान्समिटरला एनहान्स करणे किंवा पोटेन्शिएट करणे इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दीज general anesthetic. Okay, next mechanism is action of glycine. Okay, glycine हा अजून एक इनहिबिटरी ट्रान्समिटर आहे जस्ट लाईक गाबा. ओके, सो हा सुद्धा इनहिबिटरी ट्रान्समिटर आहे जो क्लोराईड चॅनल्सला ॲक्टिवेट करू शकतो. ओके, स्पेसिफिकली इन स्पायनल कॉर्ड और मेड्युला. सो याची ॲक्शनसुद्धा ऑगमेंट केली जाते किंवा एनहान्स केली जाते बाय बार्बिच्युरेट्स, प्रोपोफॉल अँड इनहेलेशनल एनेस्थेटिक. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट सर्टन फ्लुरिनेटेड एनेस्थेटिक्स और बार्बिच्युरेट्स. इन ॲडिशन टू दिस ते जे कॅटायन चॅनल्स आहेत, ओके, सो दोज कॅटायन चॅनल्स आर इनहिबिटेड. ओके, देन नायट्रस ऑक्साईड अँड कीटमाइन. These two general anesthetics बेसिकली हे कुठलाही इनहिबिटरी ट्रान्समिटरला एनहान्स करत नाही, बट ते एक्सायटेटरी ट्रान्समिटर जे आहे लाईक NMDA टाईप ऑफ ग्लुटामेट रिसेप्टर, दिस इज अ एक्सायटेटरी टाईप ऑफ रिसेप्टर. सो याला इनहिबिट केलं जातं. ओके, सो इनहिबिटरी ट्रान्समिटर्स जे आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी एनहान्स केली जाते किंवा एक्सायटेटरी ट्रान्समिटर्स जे आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी इनहिबिट केली जाते. Okay, so these are the mechanisms of action of various general anesthetics. Okay, so the basically हे जे general anesthetics आहेत, so mostly they activate certain potassium channels. Okay, so hyperpolarization जे general anesthetic produce करतात ना, hyperpolarization म्हणजे काय की पोटेन्शियल जी आहे रेस्टिंग पोटेन्शियलपेक्षा ती
कमी जाते. सो दॅट फिनॉमिनन इज नोन ॲज हायपरपोलरायझेशन. दिस इज डीपोलरायझेशन अँड दिस इज रिपोलरायझेशन. रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल, आणि रेस्टिंग पोटेन्शियलच्या खाली जी पोटेन्शियल नेली जाते त्या पर्टिक्युलर फिनॉमिनलला म्हटलं जातं हायपरपोलरायझेशन. सो बेसिकली हे जे हायपरपोलरायझेशन जनरल एनेस्थेटिक्स प्रोड्यूस करतात, हे मेनली दे ॲक्टिवेट द पोटॅशियम चॅनल्स, specific potassium. Actually repolarization phase, that is because of opening of potassium channels. So काही specific potassium channels open केले जातात ज्याच्यामुळे ही पोटेन्शियल जी आहे ती रेस्टिंग पोटेन्शियलच्या सुद्धा खाली ड्रॉप केली जाते. ओके. सो बेसिकली या पर्टिक्युलर फिनॉमिननमुळे काय होतं की प्री सायनॅप्टिक ट्रान्समीटर जो आहे, ही प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आहे, हा सायनॅप्स आहे, आणि ही पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे. ओके. सो एखाद्या न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये ज्यावेळेला इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केली जाते त्यांच्यामध्ये कुठलाही कनेक्शन नाही आहे. ओके. बट देर आर सर्टन ट्रान्समिटर्स इन द प्री सायनॅप्टिक न्यूरॉन जे स्टोअर केलेले असतात, ते रिलीज होतात आणि ते सिग्नल जे आहे ते पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनपर्यंत पोहोचवतात. की सो बेसिकली या पोटॅशियम चॅनल्सच्या ॲक्शनमुळे, ओके, या पोटॅशियम चॅनल्सवरच्या ॲक्शनमुळे काय होत आहे की प्री सायनॅप्टिक ट्रान्समीटरचा जो रिलीज आहे तो इनहिबिट केला जातो. सो याच्यामुळे पोस्ट सायनॅप्टिक जे ॲक्टिवेशन आहे पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनचं किंवा तर ते सगळं इनहिबिट होऊन जातं. सो दिस इज बेसिक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ जनरल ॲनेस्थेटिक्स. सो ग्लोबल CNS किंवा न्यूरॉनल डिप्रेसंट्स नाही आहेत हे पर्टिक्युलरला. ओके. So what happens is basically with the action of general anesthetics, transmission is basically affected, it is depressed. Okay. लोकल अनेस्थेटिकच्या केसमध्ये आपण बघितलं की एक्झॉनमध्ये जी ॲक्शन पोटेन्शियल आहे तर ती कुठेतरी तिचं कंडक्शन जे आहे ते ब्लॉक केलं जातं, एक्झॉनल कंडक्शन. वेरेज जनरल अनेस्थेटिक मेनली काय करतात, ट्रान्समिशन अफेक्ट करतात. सो दॅट एक सिग्नल जो आहे तो एका न्यूरॉनमधून पुढच्या न्यूरॉनपर्यंत जात नाही. दॅट्स हाऊ इट प्रोड्युसेस द डिप्रेसिव्ह ॲक्शन, CNS डिप्रेसिव्ह ॲक्शन. सो दॅट सिग्नल्स ट्रान्समिट केले जात नाही किंवा ते प्रोसेस केले जात नाही. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द मेकॅनिझम ऑफ लोकल एनेस्थेटिक अँड जनरल एनेस्थेटिक. ओके. नेक्स्ट पार्ट इज स्टेजेस ऑफ एनेस्थीजिया. हे खूप महत्त्वाचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. बेसिकली जनरल एनेस्थेटिक्स जे आहेत व्हेन इट ॲक्ट्स ऑन दी CNS, ब्रेनमधले जे हायर फंक्शन्स आहेत ते सगळ्यात आधी अबॉलिश केले जातात, त्यानंतर लोअर एरियाज अफेक्ट होतात. पण जर स्पायनल कॉर्डची इन्व्हॉल्वमेंट आपण जर बघितली तर लोअर सेगमेंट्स आधी अफेक्ट होतात, त्यानंतर अपर सेगमेंट्स अफेक्ट होतात, आणि जे व्हायटल सेंटर्स आहेत ते सगळ्यात लास्ट पॅरलाइज होतात. ओके. सो या ज्या स्टेजेस ऑफ एनेस्थीजिया आहेत, एक पर्टिक्युलर आपण एनेस्थेटिक जर कन्सिडर केला तर ज्या वेळेला तो ॲडमिनिस्टर केला जातो तर तो एक पर्टिक्युलर स्टेजेस काय म्हणतात स्टेजेसमध्ये तो ॲक्शन्स दाखवतो. ओके. काही स्टेजेस आहेत जिथे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपल्याला दिसून येतात. ओके. ग्युडेल या पर्टिक्युलर सायंटिस्टने ह्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत त्या डिटेलमध्ये स्टडी केल्या होत्या विथ द हेल्प ऑफ इथर एनेस्थीजिया. इथर हा एक जनरल एनेस्थेटिक आहे. तर याच्यासोबत त्यांनी त्या स्टेजेस स्टडी केल्या होत्या. 4 स्टेजेस आहेत, त्यामधली 3rd स्टेज आहे त्याला परत एकदा 4 प्लेन्समध्ये डिवाईड केलेलं. बट रिसेंटली जे एनेस्थेटिक्स वापरले जातात त्याच्यामध्ये या वेल डिफाईन्ड 4 स्टेजेस दिसत नाही, किंवा जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की बॅलन्स्ड एनेस्थीजिया वापरली जाते. त्यामुळे युजली हा एक्झॅक्टली अशा 4ही स्टेजेस आपल्याला आजकाल दिसत नाहीत. ओके. But still these are the stages of anesthesia. This is very important from exam point of view. Okay, so now before going into the actual stages, we'll see what this figure is. हे खूप महत्त्वाचं आहे. हे फिगर आपल्याला ज्यावेळेला क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये आपल्याला हा फिगर पण आपल्याला ड्रॉ करायचे. तर याच्यामध्ये क्लिअरली डिफाईन्ड आहे की प्रत्येक स्टेजमध्ये एक्झॅक्टली काय काय चेंज होत आहे. ओके. सो मोडॅलिटीज, डिफरंट मोडॅलिटीज लाईक रेस्पिरेशन, थोरॅसिक रेस्पिरेशन असेल किंवा ॲबडॉमिनल रेस्पिरेशन असेल. इकडे इंटरकोस्टल मसल्स इन्वॉल्ड असतात, इकडे डायफ्रॅम इन्वॉल्ड असते.
त्यानंतर ऑक्युलर मुवमेंट्सचं काय होतं आहे, प्युपिल साईज किंवा जे वेगवेगळे रिफ्लेक्सेस आहेत, स्केलेटल मसल्सचा जो बेझल टोन असतो तर त्याचं काय होत आहे, बी पी किंवा हार्ट रेट हे कसे अफेक्ट होत आहे आणि प्रत्येक स्टेजचा यूज काय आहे. तर हे या पर्टिक्युलर फिगरमध्ये एंटायर सगळ्या चारही स्टेजेसबद्दल माहिती दिलेली आहे. ओके, सो यू नीड टू सपोर्ट युअर आन्सर विथ दिस डायग्राम. ओके, नाव कन्सिडरिंग द फर्स्ट स्टेज. ओके, सो फर्स्ट स्टेजमध्ये वेगवेगळ्या मोडॅलिटीजला काय होतं आहे ते आपण बघूया. फर्स्ट स्टेज इज नोन एज स्टेज ऑफ एनाल्जेसिया. ओके, सो आता ही स्टेज कुठून कुठेपर्यंत लास्ट होते, तर इट स्टार्ट्स फ्रॉम बिगिनिंग ऑफ एनेस्थेटिक इन्हेलेशन. ज्यावेळेला तुम्ही इन्हेलेशन स्टार्ट करता अप टू यू लूज द कॉन्शियसनेस, ज्यावेळेला पेशंट बेशुद्ध होतो तिथपर्यंत, दॅट इज स्टेज ऑफ एनाल्जेसिया. अँड ॲज अ नेम इम्प्लाय, स्टेज ऑफ एनाल्जेसिया म्हणजे पेन इज abolished, still the person is conscious. Okay, the stage ends when the person loses the consciousness. So patient conscious आहे, ऐकू शकतो, बघू शकतो की काय चाललंय, पण थोडंसं कन्फ्युजनल स्टेट असते. ओके, इथे जर आपण बघितलं तर सगळ्या मोडॅलिटीज ऑलमोस्ट नॉर्मल आहेत. रेस्पिरेशन नॉर्मल आहे, ऑक्युलर मुवमेंट्स आर नॉर्मल. ओके, प्युपिल साइज इज नॉर्मल, रिफ्लेक्सेस आर नॉर्मल, मसल टोन it is normal, BP, heart rate, everything is normal over here in this particular stage. Okay, जरी इथे पेन अबॉलिश होत असेल तरीही फक्त मायनर ऑपरेशन्स आपण या स्टेजमध्ये करू शकतो. ओके, सो रादर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅरी आउट एनी प्रोसिजर्स. फक्त शॉर्ट लास्टिंग प्रोसिजर्स जी लेस पेनफुल असतील तर अशा पद्धतीचे जे प्रोसेसेस आहेत ते आपण कॅरी आउट करू शकतो. नेक्स्ट इज स्टेज ऑफ डेलिरियम. ओके, सो आता ही स्टेज स्टार्ट कुठे होते, जिथे स्टेज ऑफ एनाल्जेसिया स्टॉप होते, म्हणजे लॉस ऑफ कॉन्शियसनेस. सो इट स्टार्ट्स फ्रॉम लॉस ऑफ कॉन्शियसनेस टू बिगिनिंग ऑफ रेग्युलर रेस्पिरेशन. ओके, सो इथून इथपर्यंत. ओके, बिगिनिंग ऑफ रेग्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय होतं आहे, रेस्पिरेशन जे आहे ते कुठेतरी या स्टेजमध्ये अफेक्ट झालेलं आहे. ओके, एक्साइटमेंट दिसून येतं, पेशंट मे शाउट, स्ट्रगल, होल्ड द ब्रेथ. ओके, किंवा टाइटली क्लोज द जॉज, जर्की मुवमेंट्स दिसू शकतात, वॉमिटिंग, इनवॉलंटरी पॅसेज ऑफ युरिन और डेफिकेशन, हार्ट रेट किंवा बी पी नॉर्मल नाही आहे, प्युपिल्स डायलेट होत आहेत इकडे कुठेतरी, रेस्पिरेशन इरेग्युलर होऊन जात आहे. ओके, सो ही पर्टिक्युलर स्टेज जी आहे या स्टेजमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रोसिजर्स कॅरी आउट करायचे नाही आहे. नेक्स्ट इज सर्जिकल एनेस्थीशिया. सो दिस थर्ड स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. या स्टेजमध्ये ॲक्च्युली मोस्ट ऑफ दी ऑपरेशन्स हे कॅरी आउट केले जातात, बट डीपर प्लेन्समध्ये आपल्याला जायचं. जसं आपण सांगितलं की 4 प्लेन्समध्ये डिवाइड केलेले आहेत हे पर्टिक्युलर स्टेज, सर्जिकल एनेस्थीशिया. ओके, सो लेट अस सी व्हॉट आर दोज 4 प्लेन्स. ओके, फर्स्ट प्लेनमध्ये काय होतं आहे, रोविंग ऑफ आयबॉल्स. ओके, सो आयबॉल्सची जी मुवमेंट आहे ती इरेग्युलर होऊन जाते, रोविंग. ओके, नेक्स्ट इज प्लेन 2. इथे काय होतं आहे, या रिफ्लेक्सेस जे आहेत कॉर्नियल किंवा लॅरिंजियल रिफ्लेक्सेस, दोज आर लॉस्ट. थर्ड इज प्लेन 3. प्लेन 3 मध्ये आपण बघितलं जर प्युपिल इकडे नॉर्मल आहे ते डायलेट व्हायला सुरुवात होत आहे. ओके, सो दिस इंडिकेट्स प्लेन 3 हॅज स्टार्टेड. त्यानंतर लाईट रिफ्लेक्स पण इट इज लॉस्ट. फोर्थ स्टेजमध्ये इंटरकोस्टल मसल पॅरालायसिस. ओके, सो हिअर यू कॅन सी फोर्थ प्लेनमध्ये ऑलमोस्ट थोरॅसिक रेस्पिरेशन जी आहे ती ऑलमोस्ट स्टॉप झालेली आहे किंवा इट इज व्हेरी व्हेरी मच शॅलो. ओनली ॲबडॉमिनल रेस्पिरेशन सुरू आहे, थोरॅसिक ऑलमोस्ट इट इज गॉन. ओके, बी पी जर आपण बघितलं तर ते ड्रॉप होत आहे, मसल टोन डिक्रीज होतो आहे, हार्ट रेट इन्क्रीज होते आहे. ओके, आईज मुवमेंट जी आहे, आय मुवमेंट्स टोटली बंद झालेली आहे, आईज आर बिकमिंग प्रॅक्टिकली स्टेबल. ओके, सो या डीपर स्टेजेस जे आहेत आपल्याला या अप्रोच करायच्या नाही आहेत, प्लेन 1 or 2. सो दीज आर द प्लेन्स वेर इन यू आर सपोज टू कॅरी आउट मोस्ट ऑफ दी प्रोसिजर्स. ओके, फोर्थ स्टेज इज मेड्युलरी पॅरालायसिस, दिस वन. ओके, सो ही कुठे स्टार्ट होते, ब्रीदिंग ज्या वेळेला आपलं स्टॉप होतं. ओके, इकडे ब्रीदिंग टोटली स्टॉप झालेलं आहे. सो दॅट मार्क्स द स्टार्टिंग पॉईंट ऑफ स्टेज 4 टू it lasts up to failure of circulation and death of the person. So this particular stage is very very dangerous.
ओके. सो पर्सन मे डाय. ॲज फार ॲज पॉसिबल सर्जिकल एनेस्थीजिया त्यामध्ये सुद्धा प्लेन 1 आणि प्लेन 2 आपल्याला अप्रोच करायचे, इकडे नाही जायचं, अदरवाईज इट कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. इथे जर आपण बघितलं तर रेस्पिरेशन टोटली स्टॉप झालेलं आहे, प्युपिल्स टोटली डायलेटेड आहे, मसल्स वगैरे ह्या सगळ्या पूर्णपणे रिलॅक्स्ड आहेत, रिफ्लेक्सेस सगळे अबॉलिश झालेले आहेत, BP इज व्हेरी व्हेरी लो. सो दिस स्टेज इज नेवर सपोज टू बी अटेम्प्टेड. ओके. सो आता रिसेंटली जर आपण बघितलं तर या सगळ्या ज्या काही स्टेजेस आहेत त्या आपल्याला दिसत नाही. ओके. सो काही स्पेसिफिक मुवमेंट्स आहेत ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आय लॅशेसचा रिफ्लेक्स असेल किंवा पेनफुल स्टिम्युलस दिल्यानंतर आपल्याला BP मॉनिटर करायचे, हार्ट रेट मॉनिटर करायचे. जर काही चेंजेस असेल किंवा जे एंडोट्रॉकियल ट्यूब जर आपण इन्सर्ट करत असेल, जर ती रेझिस्ट होत असेल, कफिंग प्रोड्यूस होत असेल, टिअर्स असतील, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सो त्या इंडिकेट करतात की अजून एनेस्थीजिया लेवल लाईट आहे आणि आपल्याला अजून डेप्थ हवी आहे. ओके. डेप्थ ऑफ एनेस्थीजिया इट इज इंडिकेटेड बाय फॉल इन BP थोडासा ड्रॉप होतो, कार्डियक आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन. सो दीज इंडिकेट्स दॅट आयडियल डीप एनेस्थीजिया हॅज बीन reached. So recently, since deeper layers or the levels of anesthesia, it is quite dangerous. So nowadays काय केलं जातं की एनेस्थीजिया लाईट ठेवली जाते आणि ॲडिशनल सप्लिमेंटल ड्रग्स दिले जातात टू प्रोड्यूस एनाल्जेसिया किंवा मसल रिलॅक्सेशन. यासाठी ॲडिशनल ड्रग्स दिले जातात. ओके. बॅलन्स्ड एनेस्थीजिया जो कॉन्सेप्ट आहे. ओके. सो एनेस्थीजिया इज ऑलवेज केप्ट लाईट. प्री एनेस्थेटिक मेडिकेशन वापरलं जातं किंवा 2 एनेस्थेटिक्स कंबाईन केले जातात. त्यांचे MSc ॲडिटिव्ह आहे. जर तुम्ही 2 एनेस्थेटिक कंबाईन केले सो युजली नायट्रस ऑक्साईड, ॲझोक्लोरिन, सो कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये वापरले जातात हे पर्टिक्युलर एनेस्थेटिक्स. नेक्स्ट पार्ट इज फार्माकोकायनेटिक्स ऑफ इन्हेलेशनल एनेस्थेटिक्स. ओके. बेसिकली ही ॲप्लिकेबल आहे गॅसियस किंवा जे वोलेटाईल लिक्विड्स आहेत जे वेपर फॉर्ममध्ये आपण इनहेल करतो त्या पर्टिक्युलर एनेस्थेटिक्स जे इन्हेलेशनल एनेस्थेटिक्स असं म्हटलं जातं, तर त्यांना ही बेसिकली ॲप्लिकेबल आहे. आता हे जे इन्हेलेशनल एनेस्थेटिक्स आहेत तर त्यांची पोटन्सी डिपेंड करते त्यांच्या MAC वरती ऑब्वियसली. ओके. आणि हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्यांचा पार्शियल प्रेशर किती आहे ब्रेनमध्ये हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ब्रेन ही त्यांची साईट ऑफ ॲक्शन आहे. सो तिथे हे गॅस आहे किंवा वेपर आहे, त्यामुळे पार्शियल प्रेशर आपल्याला ॲप्लिकेबल आहे, कॉन्सन्ट्रेशन नाही. ओके. सो पार्शियल प्रेशर ब्रेनमध्ये किती आहे हे महत्त्वाचं आहे. ही जी पार्शियल प्रेशर आहे ती जशी चेंज होते त्याच्यावर डिपेंड करतं की इंडक्शन किती फास्ट होणार आहे, इंडक्शन ऑफ एनेस्थीजिया किंवा त्या एनेस्थीजियामधून रिकव्हरी किती फास्ट होते, तर याच्यावर डिपेंड करतं रेट ऑफ चेंज ऑफ पार्शियल प्रेशर. ओके. सो एंट्री जी आहे ब्रेनपर्यंत आपला एनेस्थेटिक कसा पोचणार आहे, इन्हेलेशनल एनेस्थेटिक आहे त्यामुळे तो ॲडमिनिस्टर केला जातो थ्रू लंग्स. सो लंग्समधल्या फंक्शनल युनिट्स आहेत अल्व्हिओलाय, जिथे ॲक्च्युली एंट्री पॉईंट आहे. आपण कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन या केसेसमध्ये सुद्धा बघितलं. अल्व्हिओलायमधून तुमचा ड्रग जो आहे, जो गॅशियस फॉर्ममध्ये आहे किंवा वेपर फॉर्ममध्ये आहे, तर तो ब्लडमध्ये एंटर होतो, ब्लडमधून तो ब्रेनपर्यंत पोचतो. सो ही ग्रेडियंट आहे, एंट्री पॉईंट फॉर युअर एनेस्थेटिक इनटू युअर ब्रेन. सो जितका ड्रग जास्त प्रमाणात ब्रेनपर्यंत पोहोचेल, जितका फास्ट पोहोचेल, तितकी इंडक्शन फास्ट आहे. ओके. आणि जसं तुम्ही इन्हेलेशन स्टॉप करता हे ग्रेडियंट्स रिव्हर्स होऊन जातात, म्हणजे ब्लडमधला ड्रग अल्व्हिओलायमध्ये येणार आणि त्यानंतर इथला कॉन्सन्ट्रेशन ड्रॉप झाल्यामुळे ब्रेनमधला जो ड्रग आहे तो ब्लडमध्ये येतो आणि इथला पार्शियल प्रेशर कमी झाल्यामुळे एनेस्थीजियामधून रिकव्हरी चालू होते. ओके. सो नाव कमिंग टू दी फॅक्टर्स अफेक्टिंग दी पार्शियल प्रेशर ऑफ एनेस्थेटिक इन दी ब्रेन. हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला. सो याला गव्हर्न करणारे फॅक्टर्स कोणते. फर्स्ट इज पार्शियल प्रेशर ऑफ एनेस्थेटिक इन दी इन्स्पायर्ड गॅस. सो इन्स्पायर्ड गॅसमध्ये जितका जास्त एनेस्थेटिक तितका अल्व्हिओलायमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त, तितकं इथे ग्रेडियंट जास्त अल्व्हिओलाय टू ब्लड. सो जितकं कॉन्सन्ट्रेशन जास्त, पार्शियल प्रेशर जास्त, तितकी त्याची एंट्री फास्ट होऊन जाईल. ओके. नेक्स्ट इज पल्मनरी व्हेंटिलेशन. ओके. सो तुमची ब्रीदिंग रेट
हायपर व्हेंटिलेशन म्हणजे रेट ऑफ रेस्पिरेशन जर जास्त असेल तर ऑब्वियसली जास्त प्रमाणात एनेस्थेटिक एंटर होईल. ओके, सो जर व्हेंटिलेशन अफेक्ट झालं असेल तर ऑब्वियसली एंट्री स्लो डाऊन होईल. नेक्स्ट इज अल्व्हिओलर एक्सचेंज. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या पर्टिक्युलर पॉईंटचा एक्सचेंज जो आहे, आता इथे ब्लड वेसल्स मध्ये ज्या वेळेला ब्लड येतं नेमकं त्याच वेळेला तुमचं एनेस्थेटिक अल्व्हिओलायमध्ये एंटर व्हायला हवे, म्हणजे तुमचं इन्स्पिरेशन. जर याच्यामध्ये जर काही मिसमॅच असेल, व्हेंटिलेशन परफ्युजन मिसमॅच, लाईक व्हॉट इज हॅपनिंग इन COPD, एम्फायझिमा अँड ऑल, तर तिथे काय होतं की या दोघांमध्ये मिसमॅच आहे, परफ्युजन आणि तुमचं जे व्हेंटिलेशन आहे किंवा तुमची जी ब्रीदिंग आहे. सो मिसमॅच असल्यामुळे तुमचा एनेस्थेटिक इफेक्टिव्हली ब्लडमध्ये एंटर होऊ शकत नाही आणि इंडक्शन डिले होऊ शकतो. नेक्स्ट इज सॉल्युबिलिटी ऑफ एनेस्थेटिक इन ब्लड. ओके, सो एखाद्या ब्लडची जर सॉल्युबिलिटी ब्लडमध्ये जास्त असेल तर त्याला आधी डिझॉल्व्ह व्हावं लागेल, तेव्हा त्याची पार्शियल प्रेशर ब्लडमधली वाढू शकते. आपण हा एक ग्रेडियंट आहे तो आपण ऑलरेडी बघितला आहे. सो जितकी त्याची ब्लडमधली सॉल्युबिलिटी कमी तितका इंडक्शन आणि रिकव्हरी फास्ट आहे, कारण त्याला डिझॉल्व्ह व्हावं लागत नाही. सो नायट्रस ऑक्साईड किंवा सेवोफ्लोरिन, डेसफ्लोरिन हे क्विकली इंड्यूस होतात कारण त्यांची ब्लडमधली सॉल्युबिलिटी कमी आहे. सॉल्युबिलिटी ऑफ एनेस्थेटिक इन टिश्यू हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ब्लडमधून तुमचा ड्रग ब्रेनपर्यंत जायला हवा. जर तो इतरत्र कुठल्या टिश्यूजमध्ये जाऊन जर डिझॉल्व्ह होत असेल देन व्हॉट विल हॅपन, पासिंग प्रेशर इन द ब्रेन विल बी रेड्यूस. फॅटी टिश्यूजमध्ये तो एंटर होत असेल तर तो तिथे राहील जास्त वेळासाठी. ओके, नेक्स्ट इज सेरेब्रल ब्लड फ्लो. सो ब्रेनमधला ब्लड फ्लो जितका जास्त तितका जनरल एनेस्थेटिक फास्ट तिकडे पोहोचेल. सो कार्बन डायऑक्साईडची लेवल जर वाढवली तर ब्रीदिंग फास्ट होतं, वेझोडायलेटेशन होतं. सो जास्त प्रमाणात एनेस्थेटिक एंटर होऊ शकतो ब्रेनमध्ये. ओके, सो दीज आर ऑल दी फॅक्टर्स. नेक्स्ट पार्ट इज एलिमिनेशन. ओके, आता जसं आपण बघितलं ही एंट्री पॉईंट होती. सो जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की जर तुम्ही इन्हेलेशन स्टॉप केलं तर हे ग्रेडियंट्स रिव्हर्स होऊन जातात आणि तुमचा एनेस्थेटिक जो ब्रेनमध्ये आहे तो स्लोली बाहेर पडून जातो आणि रिकव्हरी स्टार्ट होते. सो सेम जे आपण फॅक्टर्स बघितले तर सेम फॅक्टर्स इथे रिकव्हरीसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. मोस्टली एनेस्थेटिक हा अनचेंज फॉर्ममध्ये एक्सक्रीट होतो. मेटाबॉलिझम हे फक्त हॅलोथेनचं होतं, बाकी कुठल्याही एनेस्थेटिकला सिग्निफिकंट मेटाबॉलिझम नाही आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे सेकंड गॅस इफेक्ट अँड डिफ्युजन हायपॉक्सिया. ओके, आता ही जी कॉन्सेप्ट आहे, दोन कॉन्सेप्ट ज्या आहेत बेसिकली एकच ड्रग आहे जो या दोन कॉन्सेप्ट दाखवतोय, थोड्याशा रिलेटेड आहे त्यामुळे एकत्र एक्सप्लेन केले. नायट्रस ऑक्साईड जो ड्रग आहे ओनली गॅशियस एनेस्थेटिक, तर तो या दोन्ही फिनॉमिनन दाखवतो. युजली नायट्रस ऑक्साईडच का, कारण तो असा एक ड्रग आहे जो खूप जास्त अमाऊंटमध्ये दिला जातो. ओके, भरपूर जास्त अमाऊंटमध्ये जर तुम्ही एखादा एनेस्थेटिक ॲडमिनिस्टर केला तर जो एनेस्थेटिक आहे तर तो भरपूर प्रमाणात इकडे अल्व्हिओलायमध्ये एंटर होईल. ओके, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट खूप जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू हिअर ब्लडमध्ये खूप कमी अमाऊंट आहे. सो जो भरपूर प्रमाणात ॲडमिनिस्टर केला, ज्याची पार्शियल प्रेशर इकडे जास्त आहे, तो खूप जास्त प्रमाणात एंटर होईल ब्लडमध्ये. ओके, सो तो इझिली ब्लडमध्ये एंटर होऊ शकतो. जरी त्याची सॉल्युबिलिटी जरी लो असली तरीसुद्धा तो खूप जास्त प्रमाणात एंटर होऊन जातो ब्लडमध्ये. ओके, इट नीड नॉट डिझॉल्व, इट विल सिम्पली गेट डिफ्यूज्ड अक्रॉस दिस मेम्ब्रेन आणि तो ब्लडमध्ये एंटर होऊ शकतो. ओके, सो या सिच्युएशनमध्ये ही जे आपण कंडिशन बघितली ही नायट्रस ऑक्साईड दाखवतो, कारण तो 70 to 80% या प्रमाणामध्ये ॲडमिनिस्टर केला जातो. Okay, so it is administered or it enters the blood at a very high rate. Okay, 1 liter per minute higher than the tidal volume. Okay, flow rate इतका जास्त आहे. आता या गॅस सोबत जर तुम्ही अजून एखादा ड्रग कंबाईन केला, सपोज हेलोथेन, युजली हा 1 to 2% मध्ये दिला जातो, खूप कमी प्रमाण आहे ॲज कम्पेअर टू नायट्रस ऑक्साईड. स्टील नायट्रस ऑक्साईड भरपूर जास्त प्रमाणात एंटर होतो आहे. त्याच्यासोबत जर तुम्ही हा ड्रग मिक्स केला तर हा ड्रग सुद्धा तितक्याच रेटनी एंटर होतो आहे. ओके, फॉर हॅलोथेन ऑल्सो इट विल बी डिलिवर्ड इन द ब्लड ॲट अ रेट ऑफ 1 liter per minute हायर दॅन मिनिट व्हॉल्यूम.
सो इंडक्शन हे खूप फास्ट होतं या पर्टिक्युलर ड्रग्स. युजली जर तुम्ही 1 to 2% दिला तर त्याला इंडक्शन व्हायला खूप वेळ लागेल, कारण हा अमाऊंट खूप कमी आहे. सो इट इज कंबाईन्ड अलॉंग विथ नायट्रस ऑक्साईड बिकॉज ऑफ सेकंड गॅस इफेक्ट. म्हणजे नायट्रस ऑक्साईड स्वतःसोबत या गॅसला सुद्धा तितक्या स्पीडनी घेऊन जातं ब्लडमध्ये. सो दिस फिनॉमिनन इज नोन ॲज सेकंड गॅस इफेक्ट. ओके, नाव व्हॉट इज डिफ्युजन हायपॉक्सिया. जसं आपण बघितलं की नायट्रस ऑक्साईड हे खूप जास्त प्रमाणात ॲडमिनिस्टर केलं जातं, सो ते ब्लडमध्ये इझिली एंटर होईल, ब्रेनमध्ये इझिली एंटर होईल. बट ज्यावेळेला तुम्ही जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते स्टॉप करता तर हे ग्रेडियंट रिव्हर्स होऊन जाणार. अल्बिओलायमधलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ड्रॉप होणार. सो ग्रेडियंट उलट्या साईडने जाणार, ब्लडमधून अल्बिओलायमध्ये जाणार तुमचा ड्रग. सो ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे, पार्शियल प्रेशर कमी झाल्यामुळे जे ब्रेनमध्ये आहे ते सुद्धा ब्लडमध्ये बाहेर यायला सुरुवात होईल. ओके, सो व्हॉट हॅपन्स इज बिकॉज ऑफ दिस रिव्हर्स ग्रेडियंट, जो तुमचा ड्रग आहे तो भरपूर प्रमाणात अल्विओलायमध्ये बॅक डिफ्यूज होतो. ओके, सो इट इज डिफ्युजिंग बॅक इन टू दी अल्विओलाय. खूप जास्त प्रमाणात इकडे तुमचा ड्रग जो आहे तो रिटर्न येतो. आणि याच्यामुळे काय होतं की अल्विओलायमध्ये जी काही एअर आहे दॅट इज गेटिंग डायल्युटेड, कारण तुमचा एनेस्थेटिक इकडे एंटर झाला आहे. ज्यामुळे अल्विओलायमधलं ऑक्सिजनचं जे पार्शियल प्रेशर आहे ते खूप कमी होऊन जातं. अँड दिस फिनॉमिनन इज नोन ॲज डिफ्युजन हायपॉक्सिया. So hypoxia is a decrease in the level of oxygen. So this decrease in the level of oxygen is caused due to diffusion of the nitrous oxide. That's why this phenomenon is known as diffusion hypoxia. Okay. Usually जर cardiopulmonary function normal असेल तर या काही प्रॉब्लेम नाही आहे, बट in case if it is low then it will create a problem. So त्या केसमध्ये आपल्याला 100% ऑक्सिजनचं ॲडमिनिस्ट्रेशन करावं लागतं त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये. Next part is techniques of inhalation of anesthetics. Okay, so usually either open drop method आहे किंवा through machines आहे. First method is open drop method. So जर हे particular patient जर आपण consider केलं तर या केसमध्ये जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे लिक्विड ॲनेस्थेटिक्सचं, तर ते लिक्विड ॲनेस्थेटिक जे आहे ते पोर केलं जातं एका वायर गॉजवरती. जो गॉज आहे जो पेशंटचा नोज आणि माउथ कवर करतं. आईज पण कवर करायचे आहेत, कारण चुकून जर हा आईजमध्ये गेला तर तो डेंजरस होऊ शकतो. ओके, सो यू हॅव टू पोर युअर ॲनेस्थेटिक ऑन दॅट गॉज ऑन द मास्क. सो त्याच्या ड्रॉप्सपासून जो वेपराईज होईल, तर वेपर्स जे तयार होतात ते पेशंट इनहेल करतो. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की जे वेपर्स आहेत ते सराउंडिंगमध्ये एस्केप होऊ शकतात. सो इट कॅन बी डेंजरस, इन्फ्लेमेबल, एक्सप्लोजिव्ह जर असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा तुमचा ॲनेस्थेटिक वेस्ट होऊ शकतो. सो चीपर ॲनेस्थेटिक ह्या पर्टिक्युलर मेथडने वापरू शकतो आपण, लाईक इथर. नेक्स्ट इज थ्रू ॲनेस्थेटिक मशीन. जो इकडे सिलेंडर्स आहेत, वेपोरायझर्स आहेत, फ्लो मीटर्स टू कंट्रोल दी फ्लो रेट, कॉरुगेटेड रबर ट्युबिंग, रिझर्वॉयर बॅग्स वगैरे, आणि पेशंटच्या माउथला एक टाईट फिटिंग मास्क आहे. सो त्याच्या थ्रू तो पेशंट इनहेल करेल जे काही वेपर्स आहेत. याच्यामध्ये ओपन सिस्टम आहे. तर याच्यामध्ये काय होतं की जे पेशंट इनहेल करतो त्यानंतर एक्झेल केलेली एअर जी आहे ती सराउंडिंगमध्ये सोडली जाते. ओके, रिब्रिदिंग अलाउ केलं जात नाही याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट आहे क्लोज सिस्टम. याच्यामध्ये जी एक्सेल्ड एअर आहे तर ती सोडा लाईम थ्रू पास केली जाते. कार्बन डायऑक्साईड जे एक्झेल केलं जातं ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी, आणि जितकं पेशंटला गरजेचं आहे तितकं ऑक्सिजन आणि ॲनेस्थेटिक त्याच्यात परत मिक्स केलं जातं आणि सेम एअर आहे ती पेशंटला रिब्रीथ करावी लागते. नेक्स्ट आहे सेमी क्लोज. सो इंटरमिडिएट आहे क्लोज्ड जी आहे आणि जी ओपन सिस्टम आहे त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट इज प्रॉपर्टीज ऑफ अन आयडियल ॲनेस्थेटिक. तर प्रॉपर्टीज पेशंटवरती डिपेंड करतं, सर्जनवरती डिपेंड करतं आणि ॲनेस्थेटिस्टवरती पण डिपेंड करतात. सो पेशंटसाठी आयडियल प्रॉपर्टीज आहेत म्हणजे ॲनेस्थेटिक प्लेझंट असला पाहिजे, नॉन इरिटेटिंग किंवा नोजिया अँड वॉमिटिंग प्रोड्यूस नाही केली पाहिजे, इंडक्शन अँड रिकव्हरी फास्ट असली पाहिजे, बाकी इफेक्ट्स नसले पाहिजे त्या पर्टिक्युलर ड्रगला. सर्जन काय एक्सपेक्ट करणार की एनाल्जेसिया चांगली असली पाहिजे, इमोबिलिटी, मसल रिलॅक्सेशन प्रोड्यूस केलं पाहिजे, सो दॅट सर्जरी इझी होऊन जाईल.
आणि नॉन इन्फ्लेमेबल आणि नॉन एक्सप्लोजिव्ह, सो दॅट ॲक्सिडेंट्स होणार नाही. थर्ड इज एनेस्थेटिस्ट. तर एनेस्थेटिस्टचे एक्सपेक्टेशन्स खूप आहे. ॲडमिनिस्ट्रेशन इझी आणि कंट्रोलेबल असली पाहिजे, सेफ्टी मार्जिन जास्त असली पाहिजे, बाकी ऑर्गन्स व्हायटल ऑर्गन्स अफेक्ट नाही झाले पाहिजे, त्यानंतर लो कॉन्सन्ट्रेशन्समध्ये वापरला जाऊ शकतो सो दॅट पेशंटचं ऑक्सिजनेशन अफेक्ट नाही होणार. डेप्थ ऑफ एनेस्थीजिया ही इझिली ॲडजस्टमेंट्स त्याच्यामध्ये पॉसिबल असले पाहिजे. त्यानंतर चीप असला पाहिजे तो ड्रग, स्टेबल असला पाहिजे. त्यानंतर कॉरुगेटेड ट्युबिंग्स किंवा सोडा लाईमसोबत तो रिॲक्ट नाही झाला पाहिजे. या प्रॉपर्टीज एनेस्थेटिस्ट एक्सपेक्ट करतात. नाउ कमिंग टू द क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, फर्स्ट इज इन्हेलेशनल एनेस्थेटिक्स. याच्यामध्ये दोन आहेत, गेशियस आणि वोलेटाईल लिक्विड्स. ओनली गेशियस एनेस्थेटिक जनरल एनेस्थेटिक इज नायट्रस ऑक्साईड N2O, आणि वोलेटाईल लिक्विड्स म्हणजे हे वेपोराइज होतात आणि वेपर ॲडमिनिस्टर केले जातात किंवा इनहेल केले जातात. इथर, हॅलोथेन, आयझोफ्लोरेन, डेस्फ्लोरेन, सेवोफ्लोरेन आर दी एक्झाम्पल्स. नेक्स्ट इज इंट्राव्हेनस. सो इन्हेलेशनल आणि इंट्राव्हेनस. सो ॲज द नेम इम्प्लाइज दीज आर ॲडमिनिस्टर्ड बाय IV रूट. सो याच्यामध्ये परत सब क्लासिफिकेशन्स आहेत. फास्ट ॲक्टिंग ड्रग. सो ॲज अ नेम इम्प्लाइज हे खूप फास्ट ॲक्ट करतात इंजेक्ट केल्या केल्या. थायोपेंटोन सोडियम आर द एक्झाम्पल, मिथोहेक्झेटोन सोडियम, प्रोपोफॉल आणि इटॉमिडेट. नेक्स्ट इज स्लोअर ॲक्टिंग ड्रग. सो हे यांची ॲक्टिव्हिटी IV जरी असली तरी थोडीशी स्लो आहे. याच्यामध्ये परत सबटाईप्स बेन्झोडायझेपिन्स, डायझेपाम, लोराझेपाम, मिडाझोलाम. सेकंड इज डिसोशिएटिव्ह एनेस्थीजिया प्रोड्यूस करणारे ड्रग, तो म्हणजे कीटमाइन, म्हणजे डिसोसिएशन क्रिएट करतात फ्रॉम द बॉडी. नेक्स्ट इज ओपिओइड ॲनाल्जेसिया, फेंटॅनिल. हा जनरली बॅलन्स्ड एनेस्थीजियामध्ये वापरलं जातं किंवा कॉन्शियस सेडेशनमध्ये. ओके, नाव कमिंग टू दी कॉम्प्लिकेशन्स ऑफ जनरल एनेस्थीजिया. तर कॉम्प्लिकेशन्समध्ये काही कॉम्प्लिकेशन्स ड्युरिंग एनेस्थीजिया चालू असताना असेल किंवा काही कॉम्प्लिकेशन्स आफ्टर एनेस्थीजिया असतात. सो ड्युरिंग एनेस्थीजिया कॉम्प्लिकेशन्स आहेत रेस्पिरेटरी डिप्रेशन किंवा हायपरकार्बिया, सलायवेशन किंवा रेस्पिरेटरी सेक्रिशन्स वाढवणे, कार्डियक अरिथमियाज, एसिस्टोल, त्यानंतर फॉल इन BP, ॲस्पिरेशन, गॅस्ट्रिक कंटेंट जे आहे ते ॲस्पिरेट होऊ शकतं, त्यामुळे ॲसिड न्युमोनायटिस प्रेसिपिटेट होऊ शकते. अवेअरनेस म्हणजे पेशंट रिकॉल करू शकतो, डेलिरियम किंवा कन्व्हर्जन्स किंवा एक्सायटेटरी इफेक्ट्स दिसून येऊ शकतात. त्यानंतर फायर किंवा एक्सप्लोजन्स होऊ शकतं जर एखादा इन्फ्लेमेबल एनेस्थेटिक जर असेल. नेक्स्ट इज आफ्टर एनेस्थीजिया काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्या म्हणजे नोजिया, वॉमिटिंग प्रोड्यूस होऊ शकतं रिकव्हरीच्या वेळी. सेडेशन, सो दॅट द पेशंट्स सायकोमोटर फंक्शन इम्पेअर्ड राहते. न्यूमोनिया, ॲटेलेक्टायसिस दॅट इज कोलॅप्स ऑफ लंग. ऑर्गन टॉक्सिसिटीज, व्हायटल ऑर्गन्स डॅमेज होऊ शकतात किंवा नर्व्स डॅमेज होऊ शकतात. डेलिरियम, ओके, रिकव्हरीच्या वेळेला आपल्याला कन्फ्युजनल स्टेट, माइंड स्टेट तयार होऊ शकतं किंवा कॉग्नेटिव्ह डिफेक्ट्ससुद्धा तयार होऊ शकतात. ओके, देन कमिंग टू दी ड्रग इंटरॅक्शन्स. ओके, सो आता इथे फर्स्ट इंटरॅक्शन इज विथ अँटी हायपरटेन्सिव्ह, जे BP रेड्यूस करण्यासाठी वापरले जातात ड्रग्स. सो असे ड्रग्स जर जनरल एनेस्थेटिकसोबत दिले तर BP विल फॉल मार्केटली. नेक्स्ट इज विथ न्यूरोलेप्टिक, ओपिओइड्स, क्लोनिडेन, मोनोमाइन, ऑक्सिडेज इनिबिटर्स. हे सगळे ड्रग एनेस्थीजिया पोटेन्शिएट करू शकतात. हॅलोथेन हा एक जनरल एनेस्थेटिक आहे, तर तो ॲड्रिनालिनची अरिथमिया प्रेसिपिटेट करण्याची टेंडन्सी वाढवतो. ओके, सेन्सिटायझेस द हार्ट टू ADR. त्यानंतर कॉर्टिको स्टिरॉइड जर एखादा पेशंट घेत असेल त्यांच्यामध्ये जर एनेस्थीजिया द्यायची असेल तर आपल्याला इंट्राऑपरेटिव्हली हायड्रोकॉर्टिसॉनचं इंजेक्शन द्यावं लागतं. ओके, नेक्स्ट इज जे डायबेटिक पेशंट असेल तर त्यांची इन्सुलिनची नीड वाढते. ओके, देन द लास्ट अँड अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, प्री एनेस्थेटिक मेडिकेशन. ओके, सो ॲज अ नेम इम्प्लाइज प्री एनेस्थेटिक म्हणजे एनेस्थीजियाच्या आधी देण्याची जी ट्रीटमेंट आहे. ओके, सो दॅट इज नोन ॲज प्री एनेस्थेटिक मेडिकेशन. सो कशासाठी आपल्याला द्यायचे आहेत, त्याचं एम काय आहे. फर्स्ट इज एमनेझिया, म्हणजे यू शुड नॉट रिकॉल. प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह जे इव्हेंट्स आहेत, सो यू शुड नॉट रिकॉल देम. ओके, त्यानंतर रिलीफ ऑफ एन्झायटी आणि ॲप्रिहेन्शन, काही लोक घाबरतात ऑपरेशन्सच्या वेळेला,
सो टू रिलीव्ह दॅट. नेक्स्ट इज एनाल्जेसिक ॲक्शन असेल, ओके, तर जे पुअरली एनाल्जेसिक एनेस्थेटिक्स आहेत तर त्यांची ॲक्शन, त्यांची एनाल्जेसिक ॲक्शन सप्लिमेंट करण्यासाठी किंवा त्यांना पोटेन्शिएट करण्यासाठी. नेक्स्ट इज टू डिक्रीज दी सेक्रिशन्स. आपण बघितलं की इरिटंट एनेस्थेटिक्स आहेत जे गॅस्ट्रिक किंवा रेस्पिरेटरी सेक्रिशन्स इन्क्रीज करू शकतात. त्यानंतर अँटीइमॅटिक प्रॉपर्टी जी पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये एक्सटेंड होते, किंवा टू डिक्रीज द ॲसिडिटी और वॉल्यूम ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. ओके, so these are all the purposes. So one by one let us see what are the different drugs which are used. Okay, so first is sedative anti-anxiety drugs. Okay, so benzodiazepines like diazepam, lorazepam, midazolam. Okay, यासारखे ड्रग आहेत जे एन्झायटी रिलीव्ह करतात आणि सेडेटिव्ह प्रॉपर्टी पण आहे त्यांना. सो दे विल प्रोड्यूस एमनेझिया. ओके, इवन प्रोमेथाझिन हा अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे, याला सेडेटिव्ह, अँटीइमॅटिक आणि अँटीकोलिनर्जिक ऑल द प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट इज ओपिओइड्स, मॉर्फिन किंवा पॅथेडिन. सो हे ॲप्रिहेन्शन जे आहे ते कमी करून देतात, स्मूदन द इंडक्शन स्मूथ होऊन जातं. ओके, किंवा काही एनेस्थेटिक्स आहेत ज्यांना एनाल्जेसिक प्रॉपर्टी नाही आहे, ते पुअर एनाल्जेसिक, सो त्यांना सप्लिमेंट करणे वगैरे या सगळ्या प्रॉपर्टीज. नेक्स्ट इज अँटीकोलिनर्जिक्स. सो एट्रोपेन किंवा हायओसिन असेल तर ते बिकॉज ऑफ अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी ते सेक्रिशन्स रिड्यूस करतात. इवन ग्लायकोपायरोलेट. सो जे काही रेस्पिरेटरी सेक्रिशन्स असतील तर ते रिड्यूस करण्यासाठी हे ड्रग वापरले जातात. ओके, नेक्स्ट इज न्यूरोलेप्टिक्स, म्हणजे अँटीसायकॉटिक ड्रग्स लाईक क्लोरप्रोमाझिन, ट्रायफ्लूप्रोमाझिन, हेलोपेरेडॉल. सो हे सगळे ड्रग्स एन्झायटी कमी करतात, इंडक्शन स्मूथ बनतं किंवा त्यांना अँटीइमॅटिक प्रॉपर्टी आहे. सो नेक्स्ट इज H2 blockers or proton pump inhibitors. Okay, H2 blockers like ranitidine, famotidine, okay, or omeprazole, pantoprazole, these may be used to reduce the acidity, gastric acidity कमी होते. सो जरी रिगर्गिटेशन झालं किंवा एस्पिरेशन झालं तरी न्यूमोनायटिसचा प्रॉब्लेम कमी होतो. नेक्स्ट इज अँटीइमॅटिक. सो वी हॅव सीन नोजिया अँड वॉमिटिंग इज अ मेजर प्रॉब्लेम. ओके, सो मेटोक्लोप्रोमाइड विच इज अन अँटीइमॅटिक ड्रग, और डोमपेरिडोन, ऑनडेन्सेट्रोन यासारखे ड्रग आपण अँटीइमॅटिक प्रॉपर्टीसाठी वापरू शकतो, जे पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये सुद्धा एक्सटेंड होते. ओके, सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन दिस चॅप्टर आर क्लासिफिकेशन ऑब्वियसली, देन द स्टेजेस ऑफ एनेस्थेशिया खूप महत्त्वाचे आहेत, बऱ्याचदा हा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट इज फॅक्टर्स अफेक्टिंग इंडक्शन अँड रिकव्हरी. सेकंड गॅस इफेक्ट अँड डिफ्युजन हायपॉक्सिया हे सुद्धा विचारलेलं आहे बऱ्याचदा. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ जनरल एनेस्थेटिक्स, आयडियल प्रॉपर्टीज, त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स ऑफ जनरल एनेस्थेशिया, प्री एनेस्थेटिक मेडिकेशन हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. और नोट ऑन एनी इंडिव्हिज्युअल ड्रग मे ऑल्सो बी आस्क्ड.